यशाची गुरुकिल्ली आपण आज भेटणार आहोत आपल्या सेकंड सीझनच्या पहिल्या एपिसोड रिपोचे संचालक श्री संजीव पेंढारकर. सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला येणारी गणेश चतुर्थी ही अत्यंत लाभदायक आणि सुख समृद्धीने भरपूर असावी अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या यशाची गुरुकिल्लीचं सेकंड सेशन म्हणजे सेकंड सीझन चालू करण्याकरता तुमच्यापासून आपण सुरुवात करतोय. ह्याच्याकरता तुम्ही वेळ दिलात याच्याकरता खूप खूप धन्यवाद. तुम्ही इन्व्हाइट केलं आणखी सगळ्यांशी बोलायचं सगळ्यांसमोर बोलायची संधी दिली हे बघून खूप आनंद झाला. माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून केवळ रेखाताईंनी इंटरव्ह्यूला बोलवलं म्हणून मी पहिले प्रायोरिटीवर तयार झालो आणि मी तुमच्याशी आता इंटरव्ह्यू चालू करतो. मित्रांनो, मी सर्वप्रथम तुम्हाला एका गोष्टीपासून सुरुवात करणार आहे. ती गोष्ट म्हणजे थॉमस एडिसनची. हे सगळ्यांना जी आपण एपिसोड करतोय त्याच्यामधनं लोकांना मॅक्सिमम बेनिफिट व्हावा हा आमचा दोघांचाही उद्देश आहे आणि तो सगळ्यांचाच उद्देश आहे. तर थॉमस एडिसनचं 1914 साली त्याच्या कंपनीला ऑल ऑफ सडन भीषण आग लागली आणि त्या आगीमध्ये त्याच्या कंपनीच्या 10 बिल्डिंग जळून गेल्या. तर तो सीन बघताना त्याचा 24 वर्षांचा मुलगा थोडा गडबडीत झाला. पण एडिसन हा कुठच्याही प्रकारे घाबरला नाही आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मम्मीना बोलव आणि मम्मीच्या फ्रेंड्सना बोलव. त्यांना असा सीन परत बघायला मिळणार नाही तर त्यामुळे मी दोघांनाही बघू ना. एवढा प्रकार घडत असतानाही वडिलांची कमालीची शांतता बघून एडिसनच्या मुलांनी वडिलांनी सांगितलं तसं केलं आणि सगळ्यांना बोलवलं आणि इतक्या वर्ष अतिशय मेहनतीने कष्टांनी जी कंपनी उभी केली ती डोळ्यासमोर बेचिराग होती हे बघताना सगळ्यांना अतिशय वाईट वाटलं. मित्रांनो, हे तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे अशीच भीषण आग आमच्या नागपूर फॅक्टरीत महिन्यापूर्वी लागली आणि 1,35,000 स्क्वेअर फीट म्हणजे 1,35,000 स्क्वेअर फीट फॅक्टरी 2 दिवसात जळून खाक झाली. 7-8 फायर ब्रिगेडचे बंब होते पण ते त्यांना कंट्रोल करायला त्यांना अशक्य झालं आणि पूर्ण फॅक्टरी डिस्ट्रॉय झाली. तर त्या आम्हाला हा एडिसनचा झालेली गोष्ट आम्ही डोळ्यासमोर आदर्श म्हणून आणि त्यांनी त्याच्या मुलांना सांगितलं की आजपर्यंत मी ज्या चुका केल्या त्या चढून या आगीत बेचिरा जसं आपण म्हणतो किंवा मी म्हणतो आणि तुम्हाला पण सांगतो की सक्सेस इज नॉट व्हॉट यू गेट बट सक्सेस इज व्हॉट यू बिकम. तुम्ही जे तुम्हाला मिळतं ते सक्सेस नाही पण तुमच्या अनुभवात हस्तक्षेप होऊन जे तुम्हाला अनुभव मिळतो तो तुमच्याकडे अमूल्य ठेवा असा असतो आणि त्याच आत्मविश्वासाखाली म्हणजे त्या आत्मविश्वासाने एडिसनने त्याच्या वर्कर्सपैकी कुणालाही ब्लेम न करता दुसऱ्या दिवसापासून फॅक्टरी चालू केली, रिबिल्ड करायला चालू केली आणि इन्शुरन्स कंपनीचा जेवढा सपोर्ट त्यांना मिळाला त्यावेळी एवढा काही त्याला सपोर्ट मिळाला नाही. अगदी 35% त्यांनी सपोर्ट मिळाला पण एवढी मोठी त्याची इंटेलिजन्स आणि त्याची 67व्या वर्षी पाहिलेली धडपड बघून त्याला हेनरी फोर्डने फायनान्स करायचं ठरवलं आणि
त्यांनी त्याची फॅक्टरी पूर्ववत उभी केली. हो. बरं. किती दिवस? तर त्याची फॅक्टरी मला वाटतं 2 ते 4 महिन्यात उभी झाली factory. बापरे. आणि इतकं वॉक फुटिंगवर त्यांनी काम केलं. हम्म. तर हे आपल्या आयुष्यात आपण काय होतं की आपण अपयश आलं की आपल्याला बरेच वेळा खंत वाटते की आतापर्यंत ती सगळं जे कमाई केलेली आहे ती सगळी माझी वाहून गेली. म्हणजे फॅक्टरीला जशी आग लागली तशी माझी सगळी इन्व्हेस्टमेंट केल्या. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक मित्र आणि मैत्रीण एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याकडे जे अनुभवांचे ज्ञान आलेलं असतं ते आपल्याकडनं कोणीही हिरावून घेत नाही. तसंच आपलं नशीब आपल्याला ईश्वराने दिलं असतं. त्यांनी कितीही कोणी डिस्काउंट देऊन द्यायचा प्रयत्न केला तरी तुमच्याकडे ना तुमचे मित्र डिस्काउंट देऊ शकतात ना नातेवाईक डिस्काउंट देऊ. आता रेखाकडे बघूया ते काय प्रश्न विचार. अगदी. आणि मला तुम्हाला त्याच्यातनं विचारायला आवडेल किंवा तुम्ही जे आता नागपूरच्या फॅक्टरीचं सांगितलं, मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा ती आग लागली त्यावेळेस तुम्ही ते हँडल करताना एडिशनचा दाखला घेऊन आणि हाऊ डिड यू फेस दॅट? आम्ही सुरुवातीला ती आग बघून अशा प्रकारचा प्रसंग पहिल्यांदा होता. 1952 सालापासून विको कंपनी सुरू झाली आणि जवळपास 40 वर्ष संचालक म्हणून काम बघतोय. त्या पिरियडमध्ये किंवा वडील आजोबांच्या काळात अशा टाईपची आग कधी लागली नाही. म्हणून मी थोडे पचरलो की जी फुल स्विंग मध्ये प्रोडक्शन देणारी जी फॅक्टरी होती ज्याला एकीकडे चालू आहे तर आपण मार्केटमध्ये मालाचा पुरवठा कसा करणार म्हणून 2 दिवस आम्ही आगीकडे बघत होतो. पण त्याच्यानंतर आम्ही सगळे पाची भाऊ एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं परत आम्ही झटकून कामाला लागूया. आणि हार्डली आठवड्याभरातच आमच्या फॅक्टरीच्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालं. वाव. आणि ते फटाफट करता करता 1 ते 1.5 वर्षात आम्ही 1,35,000 स्क्वेअर फीटची फॅक्टरीच्या ऐवजी 2,00,000 स्क्वेअर फीटची जी फुल्ली ऑटोमॅटिक आहे अशी फॅक्टरी आम्ही 12 एकरच्या प्रशस्त प्लॉटमध्ये उभी केली. आणि आजही ती फॅक्टरी बघायला इंटरनॅशनल स्टँडर्डची लोक येतात आणि त्या फॅक्टरीची तारीख वाव. झालेली आहे. हो. पण आमची गोव्याची फॅक्टरी पण चालू होती. तर आम्ही 6 महिने डोंबिवली आणि गोव्याच्या फॅक्टरीचं प्रोडक्शन चालू होतं. ओके. आणि ते मार्केटमध्ये डिमांड सप्लाय करत गेलं. ओके. ओके. आणि त्या पिरियडमध्ये ही फॅक्टरी बघता बघता बिल्ड होऊन तयार झाली. आणि नवीन फॅक्टरीमध्ये आम्ही वेगवेगळे सेक्शन बनवले. आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन, कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन. ओके. फॅक्टरी आल्यावर आम्ही अजून 4 प्रॉडक्ट मार्केटमध्ये टाकले. तर ओके. मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश असा की आपल्यासमोर जे अपयश त्याच्यामुळे बरेचसे लोक दुःखी होतात. तर आपल्याला एडिसन काय शिकवतो की वाईटात वाईट घटना घडली तरी त्याचं चांगलं शोधायला शिका. म्हणजे आपण जसं म्हणतो गुलाबाचं सुंदर फुल आलंय पण ते तोडताना आपण जर काळजी घेतली नाही त्याचे काटे आपल्याला पोचणार. पण म्हणून गुलाबाच्या फुलाची व्हॅल्यू कमी नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात पण प्रत्येक घटना गुलाबाच्या फुलाला आलेले काटे हे समजून सांभाळून हाताळा आणि यश तुमच्या खाली तुमच्या पायाखाली लोळत राहणार. That's amazing. आता एक आणखीन मला तुम्हाला विचारायला आवडेल ते म्हणजे बरेचसे ना नवीन एंटरप्रेनर्स जे असतात ते फर्स्ट जनरेशन बिझनेस वाले असतात. आता तुमच्या बाबतीत म्हटलं तर यू आर द थर्ड जनरेशन. म्हणजे तुमच्या आजोबांनी विको चालू केलं मग वडील मग तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या जन्मापासून तुम्ही हे सगळं पाहता. तर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्सच्या बाबतीत कसं होतं की आयुष्यात कधी कोणी बिझनेस केलेला नाही. मग अशा लोकांच्या करता फर्स्ट तुम्ही काय सुचवाल
सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन प्रत्येकाचे चॅलेंज वेगळे असतात कसे? ऍक्च्युली आमचं थर्ड जनरेशन म्हटलं तरी ऍक्च्युली सेकंड जनरेशनच म्हणायला लागेल. कारण आमच्या आजोबांनी जे आयुष्यभर विविध प्रकारचे व्यवसाय केले, म्हणजे रेस्टॉरंटचा व्यवसाय, किराणा मालाचं दुकान होतं, हा. आजोबांनी काही वर्ष मनोरंजनचं बिझनेस हो. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे 45-50 वयात त्यांनी एक ठरवलं की आपल्या मुलांनी कुठच्याही प्रकारे नोकरी न करता, कारण नोकरी आणि उद्योगामध्ये हा फरक असतो की उद्योग तुम्ही 24 तास करू शकता आणि स्काय इज द लिमिट. वेळेस नोकरी करता तुम्ही 9 ते 5चा जॉब करता आणि त्याची सगळी जबाबदारी तुम्हाला पगार द्यायची कंपनीवर असते. कामाला आजोबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण घ्यायची आणि अशा प्रकारे तरुण एंटरप्रेनर्सचं काय होतं की ते जोमाने धंदा तर चालू करतात, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की एडिसनची फॅक्टरी ती 6 महिन्यात किंवा 67 वर्षाची बनवलेली ती जळून भाग झाली आणि त्याला रिबिल्ड करायला लागली. तसं अपयश आलं तर तरुण मुलं खातात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट असते की आपण जर का चांगला प्लॅन वर्कआउट केला, आणखी आपलं प्रपोजल बँकेला सबमिट केलं, बरेच लोकांना फायनान्सचा प्रॉब्लेम असतो. ते म्हणतात तुम्हाला सल्ला द्यायला काय करतं की धंदा करा, पण फायनान्स कुठे आहे? तर मोदी गव्हर्नमेंट आजकाल एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेनर्स किंवा एंटरप्राइजेस याच्यासाठी लोनची व्यवस्था केली आणि बँकेकडे तुम्ही जर का ते लोन सबमिट केलं, लोनचे पेपर्स, तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की लोनचे पेपर्स सबमिट करताना पण खूप कष्टाचं काम आहे का, बॅक काम आहे, जाऊ दे ना तो मार्ग सोडून देऊया, आपण त्याच्यापेक्षा नोकरी बघितलेली बरी, तर असं करू नका. मित्रांनो, ती बँक तुमच्या चुका जरी पाडल्या तरी त्याच्यातनं तुम्हाला इतकं शिकायला मिळतं की तुम्ही परफेक्ट सुद्धा येणारा पैसा हँडल करायचा. त्याच्यानंतर तुम्ही पहिले 3 वर्ष ठरवायचे की मला जो उद्योगधंद्यातनं जो पैसा येईल त्यातले खर्चासाठी पैसे फक्त काढून घेईल आणि बाकीचा सगळा पैसा जो आहे तो परत उद्योगात करेल. मी आधी त्याची कसं वर्किंग करणार आहे हे वर्किंग करेल आणि कुठल्याच परिस्थितीत माझं प्रॉडक्ट जर मार्केटमध्ये यायला पाहिजे असेल तर मिनिमम माझा ग्रॉस प्रॉफिट हा 40% तरी आपण ठेवायचा. म्हणजे टॅक्सेशन, इन्कम टॅक्स सगळे म्हणून म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन म्हणतात, हा 40% तरी पाहिजे. म्हणजे सगळे टॅक्सेस भरून तुमच्या जे हातात 20% मिळतील किंवा 25% मिळतील ते परत धंद्यात होतात. निरनिराळ्या तुम्हाला आज आयडियाज उपलब्ध आहेत, वेगवेगळे प्रकारची ऍप बनवून दिली जातात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. तर आपण रेखाटनाकडे पडू. त्याचा पुढचा प्रश्न काय ते त्याला मुळामध्ये हाच हे होतं की लोकांना काय आहे की जेव्हा लोन घ्यायचा विचार करतो बँकेकडून फंडिंग, त्यावेळेला मग कोलॅटरल लागतं, मग आम्ही काय ठेवू आणि कशावर घेऊ, आणि बऱ्याच लोकांना प्रोजेक्ट लोन किंवा प्रोजेक्ट फायनान्स या कन्सेप्टची माहितीच नाही. मित्रांनो, ज्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मोदी गव्हर्नमेंटची एमएसएमईची स्कीम जरूर वाचा किंवा एखादा स्वतः आहे त्यांना जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला ते अप्रोप्रिएट माणसाशी कनेक्ट करून देतील की जो एमएसएमईचा उद्योगामध्ये काय काय स्कीम तुमच्याकडनं समजावून घेतील. रेखाताईंना तुम्ही कन्सल्टंट म्हणून ठेवलं तर तुम्ही बरोबर डोळ्याला पाण्यापर्यंत नेऊन पोचवतील. ते त्यांची काही फीस घेतील, ती फीस आता तरी द्या, पण तुम्हाला जे प्रचंड ज्ञानाचं भांडार खोलून देतील
अशा माणसाला कमी करून देतील तुम्हाला. त्यामुळे कुठच्याही प्रकारे तुम्ही संकोच करू नका. कारण आपल्याला जे येत नाही ते दुसऱ्याकडनं शिकण्यात आपल्याला काय कमीपणा आहे. आणि तशी काही एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही. आज तुम्हाला कॉम्प्लिकेटेड प्रोसेस का वाटते? एखाद्या गोष्टीचं आपल्याला जसं पूर्ण ज्ञान नसतं तसं आपण स्विमिंग करायला जातो तर पहिली गटामाला काढल्याशिवाय शिकता येत नाही. नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय शिकता येत नाही. आपण ड्रायव्हिंग करतो तर कुठेतरी गाडी आपण ते स्क्रॅच जातो. किंवा तुम्ही ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्याच्यात म्हणतात की अनलेस यू मर्डर अ लँग्वेज यू कांट लर्न अ लँग्वेज. तो तुमचं इंग्लिश लँग्वेज बोलताना मर्डर झाला तरी हरकत नाही, लँग्वेजचा मर्डर. पण परत परत प्रयत्न करा आणि प्रयत्नांती परमेश्वर. इतके अथक परिश्रम करा की देवाला पण तुमच्या परिश्रमाला यश देतात. त्याला लाज वाटली पाहिजे की हा मुलगा किंवा ही मुलगी इतके प्रयत्न करते तरी सुद्धा त्यांना यश मी का देऊ नये. शेवटी यशस्वी तुम्ही जरूर यशस्वी व्हाल. आणि पुढच्या गणेश चतुर्थीला मला अनेक उद्योग जे निर्माण झाले ते तुम्ही त्याच्याबद्दल मला कळवा. रेखाताईंकडनं नंबर घ्या किंवा रेखाताईंकडे मेसेज द्या आणि त्यांना आम्हाला जे आज आम्ही मेहनत करून हे सगळं इंटरव्ह्यू करतो त्याचं सार्थक झालं. नक्की नक्की. मला आणखीन एक तुम्हाला विचारायला आवडेल ते म्हणजे कसं आहे की तुम्ही प्रॉब्लेम बद्दल सांगितलं. प्रॉब्लेम कसे हँडल करायचे किंवा प्रॉब्लेम निर्माण झाला तर गोंधळायचं नाही. पण याच्या बरोबर नवीन उद्योजकांच्याकडे आणखी एक मेजर चॅलेंज कुठला दिसतो की यश पाहिलेलंच नसतं कधी. आणि मग जेव्हा यश येतं, संपत्ती येते, तेव्हा ते यश पेलता येतं. तर त्याच्याकरता तुम्ही काय संदेश द्या? मित्रांनो, या बाबतीत मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. जसं रेखाताई म्हणाल्या की यश पेलता येत नाही. आणि असंच आपल्या उदाहरणा डोळ्यासमोर आहेत. पर्टिक्युलर मराठी माणसाची की तो 2-3 वर्ष बिझनेस केला नाही आणि पैसा जमावायला लागला की त्याला वाटतं की आपल्याला मर्सिडीज गाडी आली पाहिजे, BMW आली पाहिजे किंवा अगदी सी क्लास मर्सिडीज 30 लाखाला मिळते ती मी का घेऊ. तर तो मराठी माणूस छानशॉकीच्या मागे लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश सुरुवातीला तुम्हाला मृगजळासारखं दिसतं. पण जेव्हा एकदा तुम्हाला त्यातून कसा पैसा निर्माण होतो हे समजलं आणि तुमची नित्य नियमाने त्याची साठवणूक व्हायला लागली की मग तुम्ही दुसऱ्या क्षेत्राकडे वळू शकता. अनेक लोक मला सांगणारे भेटतात की तुम्ही उद्योग करा म्हणून सांगता पण नेमका कुठचा उद्योग करायचा आहे आम्हाला कसं समजतं. तर मित्रांनो, तुम्हाला याच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगतो. तुम्ही इंग्लिश मधली एक एक शब्द की पॅशन हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. ही पॅशन म्हणजे जसं एखाद्या माणसाला क्रिकेटचं वेड असेल. अगदी आपल्या पुढे यशस्वी झालेला सचिन तेंडुलकरलाच आपण की तो रात्री 2-2 वाजेपर्यंत वरांड्यात क्रिकेट खेळायचा. इतकं त्याला क्रिकेटचं वेड लागलेलं की मला ग्राउंडवर जाता येत नाही तर मी सकाळी 2 ते 5 वरांड्यात करेल. त्याचे आईवडील बघायचे. त्यांना वाटायचं 2 वाजता हा आवाज कुठून येतोय. का बिचारा बॅटिंग आणि बॉलिंग आणि परफेक्ट स्ट्रोक कसे मारायचे त्याची प्रॅक्टिस करतो. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या पॅशनचं फील्ड निवडा. म्हणजे कसं, आता आपली पॅशन कशी ओळखायची तर याच्याबद्दल मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो की आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण करता यायला पाहिजे. आता आत्मपरीक्षण कसं करायचं. दिवसभर आपण काम करून थकल्यावर किंवा जे काय उद्योग करून थकल्यावर जेव्हा आपण
शेवटी बेडवर झोपायला जाऊ. त्यावेळी 5 ते 10 मिनिटं सेल्फ इंट्रॉस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण करायचं. आणि या आत्मपरीक्षणात काय बघायचं तर आज दिवसभरात आज कुठच्या घटना घडल्या की जे करताना मला आनंद मिळाला आणि आनंद नुसता मिळाला नाही तर मी त्याच्यात रमून गेलो आणि घड्याळचा टाइम 2 वाजले ते 6 वाजले मला कधीही कळलं नाही. ही झाली तुमची पॅशन. तर त्या पॅशनच्या गोष्टी मी रोज नवीन नवीन शोधीन माझ्या. आणि ज्या गोष्टी करताना मला कंटाळा आला तर कंटाळा आला त्यामुळे मी त्या गोष्टी परत कधी करणार अशा गोष्टी करायला अजिबात जाऊ नका. पॅशनचं फील्ड निवडल्यावर तुम्हाला जेव्हा तुमचं गोल जळी स्थळी पाषाणी दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला यश हे अशक्य आहे. तुम्हाला सचिन तेंडुलकर व्हायचंय तर सचिन तेंडुलकर सारखं त्याचे चरित्र वाचा. सचिन तेंडुलकरने कसा वर्ल्ड कप जिंकला किंवा थॉमस एडिसनचं पुस्तक वाचा की आग लागलेल्या फॅक्टरीतनं कसा माणूस निर्माण होऊ शकतो हे तुम्हाला समजेल. आणि आपली पॅशन आपलं अंतर्मन जे सांगतंय ते करा. बँकेकडनं गरज पडली तर MSME साठी लोन द्या. रेखाताईंना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला अप्रोप्रिएट माणसाशी कनेक्ट करते आणि अशा प्रकारे तुम्ही पहिले मिळणाऱ्या पैशाकडनं बुडून न जाता पहिले आपल्याला यश पचवायला शिकलं पाहिजे. म्हणजे आमचे वडील आम्हाला सांगायचे की पैसा कमवणं हे जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा महाकठीण त्याचा विनियोग कसा करायचा. किती पर्सेंट जसं मी तुम्हाला म्हटलं तुमचा 40% ग्रॉस प्रॉफिट राहायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. याच्याप्रमाणे वर्कआउट करा. बँकेला ते प्रोजेक्ट सबमिट करा आणि यश तुमच्या घरी निश्चित. म्हणजे यश कमवणं हे आपल्या पॅशन बद्दल जे तुम्ही म्हणालात म्हणजे आय वुड से की जेव्हा आपली हॉबी आपली आवड हा आपला बिझनेस बनतो त्यावेळेला कामाचं प्रेशर राहत नाही आणि मग आपण आपोआप कामं करत जातो. कितीही कामं करतो आणि वी एन्जॉय दॅट. म्हणून असं म्हटलं जातं हो म्हणून असं म्हटलं जातं की वेट युअर वोकेशन बिकॉम्स युअर प्रोफेशन. लाईफ इज अ वोकेशन. म्हणजे एवढा आपण त्याच्यामध्ये घडून गेलो त्या सचिन तेंडुलकरला वाटत नाही की कष्ट करायला जातोय क्रिकेट खेळतो. तो म्हणतो पुढच्या मॅच खेळायचे त्याला तयार हातासाठी रिटायरमेंट पण तो प्रशिक्षण देतो. असं तुमचं अत्यंत आवडीचं फील्ड निवडा की ज्याच्यात तन मन धन तुम्ही बसल्यावर तुम्हाला ते श्रम किंवा कष्ट वाटणार नाही पण प्रचंड आनंदाने तुमचं मन प्रफुल्लित. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे युअर वोकेशन शुड बिकम युअर प्रोफेशन. आपल्याला आवडीचा जॉब हा प्रोफेशन करायचा. वोकेशन म्हणजे वोकेशन शब्दाचे बरेच अर्थ आहेत पण मला जे आवडतं त्याच्यासाठी मला पहिले सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करायला नको का. दुसऱ्याने आपल्याला कशाला जबरदस्ती मला गणित नाही आवडत पण गणित नाही आवडत ज्याला आवडतं त्याला गणित दिला. हो आणि तुमचा धंदा बघा किती लोक आहेत की ज्यांना गणित फक्त नाही पण ते आज बिलियनर झालेले ते गुजराती मार्गाने होतं. 10वी पास असतात पण ते मोठे मोठे व्यवसाय करतात. आणि असं पेक्षा ते म्हण आहे की जेणू काम तेणू काय विचार करेस तो बोलता काय ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. तर तुम्ही बँकेचा ऍडवाइस द्या फायनान्शियल ऍडवायझर द्या त्याची फी द्या पण शेवटी धंदा हा तुम्हालाच करायचा आहे. 9 ते 5 मध्ये कोणीही तुम्हाला एश्युरन्स देणार नाही. रात्री 10 वाजता धंद्याचा कॉल येऊ दे नाही तर सकाळी 6 वाजता तो तुम्हाला चाललाच पाहिजे आणि तुम्ही त्यांनी खडबडून जागे झाले पाहिजेत. आपल्या या मोदीजींच्या ज्या व्यवस्थेमुळे इंडियामधनं मी म्हणतो
सोन्याचा धूर निघायला वेळ लागणार नाही. कारण इंडियामध्ये टॅलेंटची कमी नाही. आज अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये 33% सायंटिस्ट इंडियन, युके मध्ये सगळे आयटीचे लोक, इंटेलिजंट लोक ते गेलेले आहेत. पण धंदा करणं आणि नोकरी करणं याच्यातला फरक समजा, त्याच्यासाठी तुम्ही हार्डवर्कची गरज आहे. एखादा माणूस जास्त, आमचे आजोबा 4थी इयत्ता पास होते, मग आज आम्ही 50 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. ते कसं काय झालं? तर आपण तन मन धन ओतून आपली ठिकाणी शोधायची. पडलं तरी परत हात झटकून उठायचं. कसं तुम्ही कुस्तीत बघता, तो परत गुण तयार होतो आणि शेवटी अजिंक्यपद घेऊन चालतो. या सगळ्या आमच्या गोष्टी तुम्हाला निश्चितच फायदा करतील असं मला. नक्कीच नक्कीच. आणखी मला एक त्याच्यामध्ये कुठे जाणवतं माहितीये का, की लोक धडपडतात कारण त्यांची हिंमत कमी पडते. लोकांना हिमतीने उभं राहणं हा जो विषय असतो, की मला माझ्या प्रोफेशन मध्ये उभं राहायचंय, मला अमुक एक गोष्ट करायची, त्याच्याऐवजी लोक आजच्या काळामध्ये आपण जे शिकतो किंवा आपल्या आजूबाजूला जे संस्था लोकांच्या ह्याच्यात 9 to 5 स्विच ऑन स्विच ऑफ ही एक मेंटॅलिटी झाली आहे. आणि ते नाही केलं तर तुम्ही फॅमिली टाइम कधी देणार, हा एक विषय येतो. हे जे काही मनाच्या मुळे गोंधळ होतात लोकांचे, व्यवसायात पडला तर त्याला कुटुंबाच्या कौटुंबिक सुखाला मुकावं लागतं वगैरे हे जे काही शब्द येतात, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल होता? याच्यात मी एकच तुम्हाला म्हण सांगेन की दाम करी काम तो निधी करी सलाम. आज तुमच्याकडे सांगा मला, तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्या पत्नीला ठेवता, तिला चांगल्या वस्तू आणून देता आणि तुम्ही तिला घरखर्चाला लागणारे पैसे दिले की तुमच्याबद्दल आदर वाढणारे, की नुसतं तुम्ही पत्नी बरोबर फिरायला जाऊन आदर वाढणारे. आज प्रत्येक गोष्ट, काही घराच्या बाहेर आपण पडलो आणखी तुमचं वस्तू विकत घ्यायला गेलो तर पैशाची गरज पडत. हे जर आपण करत नाही, 9 ते 5 करतो, आपण मुलाबाळांकरता काय इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो. आज आमच्या आजोबांनी सुरुवात केली. आता माणूस अपयशाला घाबरायला कसं नाही पाहिजे याच्यासाठी आमचं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगतो की आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांना फार्मसीचं शिक्षण करायला अहमदाबादला पाहिजे. पण त्यावेळी इंडियामध्ये 3 युनिव्हर्सिटीज मध्ये फक्त शिक्षण फार्मसीचं मिळायचं. एक अहमदाबाद, एक मणिपाल आणि तिसरं पिला. मुंबई तेवढी फार्मसी कॉलेज नव्हती. तर त्यांनी टूथपेस्ट बनवण्यासाठी त्यांना पाठवलेलं शिकायला. पण 3 वर्ष फार्मसीचा कोर्स होता. 3 वर्ष झाल्यावर त्याला गुरुजींनी सांगितलं की टूथपेस्ट हा प्रत्येकाचं ट्रेड सिक्रेट असल्यामुळे ज्याचं त्यांनीच शोधायला पाहिजे. त्याला वडिलांनी हताश होऊन ते परत आले. त्याला त्यांच्या वडिलांनी, मी आमच्या आजोबांनी सांगितलं, हताश होऊ नको, टूथपेस्टच्या ट्रायल कर. मित्रांनो, तुम्हाला आम्ही सांगितलं आश्चर्य वाटेल, आमची टूथपेस्टला 9 वर्ष स्टेबल व्हायला लागले. म्हणजे तोपर्यंत आमच्या टूथपेस्टला डिसेंट्री, डायरिया नाही तर कॉन्स्टिपेशन व्हायचं. अरे बापरे. म्हणजे काय करायचं की लोकांकडे टूथपेस्ट जाईपर्यंत प्रॅक्टिकमध्ये उत्तम असायची, पण लोकांपर्यंत टूथपेस्ट जाईपर्यंत ती पातळ एकत व्हायची किंवा घट्ट व्हायची. त्यामुळे ते लोकांचा जेवढा लागतो त्याचा माल विकायचा तेवढा परत घ्यायचा. तर काही आपले सुशिक्षित आयटी प्रोफेशनल किंवा प्रोफेशनल लोक, काही लोक आम्हाला म्हणायचे की पेंढारकरांचं डोकं घेतलंय, जे कमवतात ते सगळं अशा प्रकारे हलवतात. पण आम्ही चुकीच्या प्रॉडक्ट मधनं कमवत होतात आणि टूथपेस्ट मध्ये लॉस होतो. सुरुवातीलाच आम्ही टूथपेस्ट होतो, पण पैसा त्याच्याबरोबर बचत टर्मरिक क्रीम आम्ही प्रॉडक्ट काढली. टर्मरिक क्रीम तर तुम्हाला पॉप्युलर आहे, त्याच्यातले पैसा घेऊन आम्ही याच्यात टाकतो. आणि दुसरी आणि तुमची वज्रबंती खूप पावलं, वज्राची अमेझिंग.
गुजराती दूध पावडर याच्यामध्ये बरोबर विक्री करून आणि त्यामध्ये काय झालं आम्हाला नंतर एक गॉडसेंट मॅच मिळाला की जो तुम्हाला पण मिळेल. तुम्हाला रेखाताईंसारखी माणसं मिळतील की ज्यांनी आमची टूथपेस्ट एकदा आमच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याला कळलं की मारवाडी माणूस होता, तो चिकाटी शोधणारा नव्हता, त्याला धंदा पाहिजे होता. या उद्देशाने तो आमच्याकडे आला. त्याने आमची टूथपेस्ट मधून कापली आणि दोन्ही बाजूंनी ते केलं आणि बघितलं अहो तुमच्या टूथपेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण टूथपेस्टला ट्यूब वापरता त्याला इंटरनली लॅटरिक नाहीये, त्यामुळे टूथपेस्टचे जे पदार्थ आहेत ते अल्युमिनियमशी रिॲक्ट होतात आणि त्यामुळे डिसेंट्री आयडियाचा प्रॉब्लेम आहे. ते लॅटरिन चालू केल्यावर आम्हाला 9 वर्षे आम्हाला त्रास झाला. तसंच आम्हाला शेविंग क्रीमला त्रास झाला. शेविंग क्रीम करताना त्याच्यातनं एकदा वजन राहिलं तर फोम यायचा नाही. फोम आलं तर एडिशन व्हायचं प्रॉडक्ट मध्ये. असे बरेच चॅलेंजेस आले तरी आम्ही शेविंग क्रीम मार्केटमध्ये आणलं. तर 1-2 वर्षाच्या मेहनतीने आम्ही 9 वर्ष का केलं तर चिकाटीशिवाय यश नाही. जेवढा तुमचं भाग्य कोणाच्या भाग्यात 20व्या वर्षी यश येईल, तो चांदीचा चमचा सोन्याचा चमचा तुम्हाला जन्माला येईल, तुम्हाला 40व्या यश येईल, पण मेहनतीला यश येणार. पण आय वुड डेफिनेटली म्हणते की मी जी काही एवढ्या वर्षांची मेहनत ह्याच्यामुळे आजच्या तारखेला जी वज्रदंती टूथपेस्टची क्वालिटी आहे ही मला वाटतं कोलगेटला सगळ्यांच्या कितीतरी पटीने जास्त चांगल्या क्वालिटीची ही झाली. बरोबर, अगदी बरोबर रेखाताईंचं ऑब्झर्वेशन आहे. कारण कोलगेट इतर मल्टीनॅशनल कंपन्या या कॉस्मॅटिक लायसन्स खाली बनवल्या जातात. हो, म्हणजे कसं सौंदर्य प्रसाद. करेक्ट. तुला मी गोरं दिसायला फेअर अँड लवली वापरून 1-2 दिवसात गोरं दिसायला लाग, पण आम्ही म्हणतो तुला गोरं दिसायला तरी कशाला, तुला आतूनच आम्ही सुंदर बनवू आणि म्हणून तुम्हाला हळद दिली ती जी आरोग्याची काळजी घेईल. करेक्ट. तर अशा ह्याच्यात आमची विक्वजरची पेस्ट पावडर याच्यामध्ये 18 जडीबुटींचं औषधी जडीबुटींचं जे ऋषी मुलींनी संशोधन केलं चरक संहिता भावप्रकाश निवडणूक रत्नाकर याच्या प्रॉपर्टी बबूळ जांभूळ हारडा बेरडा याच्या लिहून ठेवल्या. त्यामुळे विक्वजरची पेस्ट जर का तुम्ही वापरली किंवा पावडर वापरली तर तुमच्या हृदयांमध्ये न रक्त येणार नाही, बायोरिया होणार नाही, स्वलंगम लिलिंगम होणार नाही. आणि ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे जी अमेरिका आज जगाला सांगते ती टूथपेस्ट बनवायचं आम्ही जगाला कसं ते शिकवलं. त्या अमेरिकेमध्ये नॅचरल हेल्थ फूड स्टॉक मध्ये आमची टूथपेस्ट कंटेनर लोड मध्ये विकली जाते. जर तू जगाला शिकवलीस तर तुझ्या अमेरिकेच्या शॉप मध्ये कोलगेटच्या ऐवजी लोक विको घेतात. याचा अर्थ विको म्हणजे असं काहीतरी की मला कोलगेट मधून मिळत नाही. तुला पण यश मिळेल, पण तू केवळ रसायनाच्या पासून टूथपेस्ट बनवतोस, फ्लोराईड वापरतात तर त्याच्यामध्ये लहान मुलं ब्रश करताना क्लोराईड मिळतात. त्यामुळे स्केलेटल क्लोरोसिस नावाचा डिसीज होतो की ज्याच्यामुळे पॉइझन बोन्स बाय क्लोरीन होतं. त्याच्यामध्ये बोन्स ब्रिटल होतात, तुकडे पडतात. म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने क्लोराईड कंटेंट 1 वर्ष बॅन केले. अजूनही आपण बघितलं इंडियात अजून काय विकलं जातं, अजूनही त्या विकल्या जातात. त्याच्यात प्रपोर्शन लिहिलं जातं कसं नाही तेवढा एफडीएला आपल्या कडक व्हायला पाहिजे. जर आपण मोदीची अमेरिकेशी तुलना करणार तशी इकॉनॉमी आणणार तर तेवढी जोपर्यंत फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन आपलं कडक होत नाही. कारण तुम्हाला पिण्याच्या पाण्यात क्लोरीन सफिशियंट असतं, ऍडिशनल क्लोरीन द्यायची गरज नसते. मग तो क्लोराईड फक्त वापरून तुझी प्रकृती काही वर्षांनी तुला
हाडाशी ठिसूळ व्हायला पाहिजेत का? किंवा अगदीच आता बघितलं तर अमेरिकेमध्ये ट्रायक्लोजन कंटेनिंग टूथपेस्ट विकल्या जातात. त्या टूथपेस्ट विकल्या जात होत्या ते बॅन केलं. क्लोराईड सारखं ट्रायक्लोजन हे इन्ग्रेडियंट आहे. अँटीबॅक्टेरियल ते म्हणून वापरतात. पण तिकडे बॅन केलंय कारण जर का तुम्ही अँटीबायोटिक घेत असाल आणि ट्रायक्लोजन कंटेनिंग टूथपेस्टनी दात घासताल तर एक तर तुमचं अँटीबायोटिक अब्सॉर्प्शन डिले होतं आणि दुसरं लेडीज मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. ट्रायक्लोजन कंटेनिंग टूथपेस्ट आपल्या इंडियामध्ये सदाच विकली जाते. तर याच्याकरता आपल्या फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनने कडक पाहिला पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही उगाचच कोणावर ऍक्शन घेत तुम्ही हे करत राहा, पण जगात काय चालू आहे याचा आढावा आपल्याला आपण घेतला नाही तर मोदीजींचं स्वप्न $5 ट्रिलियन $1 ट्रिलियन स्वप्न हे आपलं इंडियामध्ये इतका इंटेलिजंट क्लास असताना पण अपूर्णच राहील. तर ते तुम्ही सर्वांनी त्याप्रमाणे सांगा, वापरू नका. आयुर्वेदिक आपली जडीबुटींवर विश्वास ठेवा. तसं आपल्या जडीबुटींचं अमेरिकेतून पेटंट घ्यायचं ठरवलं टर्मरिक क्रीम. तो एक मोठा किस्सा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा. तर काय झालं की आपल्या आमच्या टर्मरिक क्रीमची ऍडव्हर्टिजमेंट गेली 60 वर्ष आम्ही करतो. म्हणजे जाहिरातीसाठी आम्ही आमचा जमा खर्च मिळून आलेले पैसे जाहिरातीला आणि 60 वर्षांनी ते टर्मरिक क्रीम पॉप्युलर झाल्या. आम्ही सुद्धा म्हणतो की मी टर्मरिकचं पेटेंट घेतो. अरे ज्या आयुर्वेदाला तुम्ही नास्ती लोक देतो तितकं बनवता त्यांना आज हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट आयुर्वेदिक म्हटल्याशिवाय विकता येत. दंतशक्ती म्हणून कोलगेट टूथपेस्ट आयुर्वेदिक म्हणून दाखवते. तुम्हाला का आयुर्वेदाची गरज पडते आणि तुम्हाला टर्मरिकच्या मागे लागायला लागतं. डॉक्टर माशेलकर सारख्या हुशार माणसाने ते टर्मरिकच्या पेटेंटला चॅलेंज करवलं आणि शेवटी ते कॅन्सल करवलं. ते इंडियाकडेच राहिलं. अशी डिसिजन लोक आपल्या सगळ्या पूर्ण इंडियामध्ये झाले तर निश्चितच आपण $5 ट्रिलियन काय अनेक पटीने करावे. डेफिनेटली. आणि मला आणखीन एक पद तुमच्याकडून ऐकायला आवडेल ते म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं कॉस्मेटिक आणि आयुर्वेद. पण तुमच्या ऍड मध्ये पूर्वी होतं विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक. हे विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक आजही आमच्या ऍड मध्ये आहे. कारण आम्हाला आमच्याच गव्हर्नमेंटच्या सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंट बरोबर 25 वर्ष लिटिगेशन करायला लागली की अरे आमची आयुर्वेदिक जडीबुटींनी बनवलेली टूथपेस्ट त्यांनी पाळलेली आमचे ब्लड फर्स्ट होणं किंवा ब्लिडिंग होणं हे आमचं त्यांनी बंद होतं. खूप डिटेलचं प्रमाण एकदम बंद होतं. तर आम्ही आयुर्वेदिक लायसन्स खाली बनवतो आणि आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स या आयुर्वेदाचार्य आयुर्वेदिक डॉक्टर याच्या सुपरविजन खाली आम्ही टूथपेस्ट बनवतो. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो लोकांना कळायला की विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक. जसं आम्ही म्हटलं की वाय डू यू वॉन्ट टू लुक लाईक ब्युटिफुल विल मेक यू ब्युटिफुल. म्हणून आपण हळदीचं स्वयंपाकात पण टाकतो. तो आपल्याकडे दूध हळद प्यायचा प्रकारे हळदीमध्ये इतकी प्रचंड इम्युनिटी आहे. म्हणून लोकांना आम्हाला सांगायला लागतं की आपली पुस्तकं उघडा चरक संहिता उघडा हळदीचे गुणधर्म वाचून काढा आणि तुम्हाला लक्षात येईल की विको अशी काय ऍडव्हर्टिजमेंट करते की विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक विको टर्मरिक आयुर्वेद. आणि एक आणखीन की जेव्हा नुसतं टूथपेस्ट किंवा अनेक गोष्टी कॉस्मेटिक म्हणून विकल्या जातात त्यावेळेला त्याच्यात केमिकल्स असतात. पण हे आयुर्वेदिक आहे म्हटल्यावरती याच्यामध्ये आर्टिफिशियल केमिकल्स हा प्रकार नसतो. कारण काय
जे काही आपल्याला पेस्टचा बेस बनवायला जे मटेरियल लागतं ते बॉडीवरती इनफ मटेरियल समजले जातात की त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं ट्रायफोजन किंवा क्लोराईड सारखे साईड इफेक्ट नसतात. जसं आपण पाणी भरपूर प्या म्हणून म्हणतो. आता पाण्याचे साईड इफेक्ट असतील तर आपण प्यालो असतो का? आज आपल्याला 72 वर्षात ही टूथपेस्ट उत्पादन अमेरिकेच्या लोकांनी किंवा इंडियन लोकांनी घेतली असती का तर त्याचे साईड इफेक्ट काहीही नाहीत तुम्हाला. आणि म्हणूनच आपण त्यांनी फ्लोरासिस होणार नाही स्केलेटन आणखी तुम्हाला कुठच्याही प्रकारचे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे कॅन्सर प्रोड्युसिंग सेल्स कॉस्मॅटिक टूथपेस्ट मध्ये केमिकल वापरणे करतात. कारण ती तुला गोरेपणा आणायला कुठच्याही प्रकारे त्यांना माल विकायचा आहे आणि 2 दिवसात गोरं करतो 4 दिवसात गोरं करतो अशा उगाच खोट्या जाहिरातींना बळी पडू नका आणि आपलं आरोग्य आपल्या आयुर्वेदिक पुस्तकातच आहे. ते तुम्हाला रेडीमेड आम्ही टूथपेस्ट टूथ पावडर टर्मरिक क्रीम मॉइश्चरायझिंग क्रीम शेविंग क्रीम टिप्पो नारायणी त्याच्यामध्ये आणून एवढी मेहनत करून तुम्हाला आणल्या फक्त तुम्हाला वापरायचं काम आहे. एवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा की जसं पॅशनने काम करायची ही गोष्ट तुम्हाला बरोबर मनात रुजवा. 9 ते 5 जॉबच्या मागे लागू नका आणि बिफोर टर्मरिक नई कॉस्मॅटिक हे विसरू नका. तर ह्याच्यावर आणखीन एक मी तुम्हाला विचारेन लोकांना सल्ला देण्याकरता की जसं तुम्ही आयुर्वेदाचा बेस ठेव आपण आहोत इंडिया भारतामधले लोक जेव्हा व्यवसायाला लागतात त्यावेळेला त्याचा बेस हे आपलं हेरिटेज हा ठेवणं हे जास्त योग्य आहे का बाहेरच्यांची नक्कल करणं योग्य? इतर लोक नक्कल करतात. तुम्ही एक गोष्ट मला सांगा की तुम्हाला 500 वर्षाची संस्कृती जी अमेरिकेची किंवा युरोपियन कंट्रीची तुम्हाला फॉलो करायची की आपला 5000 वर्षापासून आलेला आयुर्वेद किंवा त्याच्यासारखी जे हेरिटेजने आलेली गोष्ट जिचा वारसा आपण तो आपण जपून पाहिजेशी. ऋषीमुनींनी काय इतके वर्ष काबाड कष्ट केले आणि जडीबुटींचे गुणधर्म जंगलात जाऊन शोधत राहिले. त्यांना काही 9 ते 5 लाईफ नको होतं की 5 वाजता मी राणीच्या बागेत जाईल आणि पत्नी बरोबर जाईल हे त्यांना नको. पण जगात काहीतरी सॅक्रिफाईस केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंधार कोठडी बघितली. लोकमान्य टिळकांची जेव्हा ते तुरुंगात होते कोर्टात हजर होते तेव्हा त्यांच्या मृत्यूची पत्नीची खबर आली. तरीही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रोफेशनला डेडिकेशन होत नाही तोपर्यंत कितीही फायनान्स द्या तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. आजच तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर शपथ घ्या की मी काय हप्तच नवीन पण नोकरीच्या मागे लागणार नाही तर उद्योग धंदाच आणि यश तुमच्या पायात तरी लोळण घाल. दॅट विल बी अमेझिंग. मला वाटतं की या तुमच्या संदेशाने जर का आपण लोकांना उद्योजक बनण्याकरता मोटिवेट करू शकलो तर याच्यासारखं यश बसलं. रेखाताईंना परत मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड मॅक्सिमम शेअर करा ज्यांनी लोकांचं भलं होईल असा आम्ही प्रयत्न केलेला आहे. काही अडचण आली तर रेखाताईंना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि गणेश चतुर्थीच्या पुन्हा त्यांच्या शुभेच्छा देऊ. हे मागचं इंटरव्ह्यू थँक्यू. थँक्स अ लॉट कारण खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या. लोकांना खूप फायदा होईल. थँक्यू सो मच.